आई दादा कसं वाटतंय? मी ठरवलं होतं की आई बरोबर ती 4 धाम पूर्ण करायचं. तर आई बरोबर ती मी गेल्या 2 वर्षात द्वारका धाम झालंय माझं पूर्ण. आता आई वडिलांना घेऊन मी आणि माझा लहाना भाऊ आणि माझी भाची ऋतू आम्ही सगळेजण रामेश्वरम धामला आलो. रामेश्वरम धाम आमचं पूर्ण झालं आणि माझं स्वप्न आहे की आई वडिलांबरोबर 4 धाम पूर्ण करायचे. त्यातले आता आई बरोबर 1 आणि आई वडिलांबरोबर आता रामेश्वर धाम 1. 2 धाम माझे आज पूर्ण झालेले आहेत. अजून माझे 2 धाम राहिलेले आहेत, जगन्नाथपुरी आणि केदारनाथ. हे 4 धाम पूर्ण. कसं आहे मित्रांनो, आई वडिलांना तुम्ही पैसे कमवून पॅकेज मध्ये पण पाठवू शकता टूरच्या. मी पण पाठवू शकत होतो, पण मी आधी पण याच्या आधी आईला भरपूर वेळा फिरायला जे पाठवलंय पॅकेज मध्येच पाठवलंय. पण नंतर माझ्या लक्षात आलं की पॅकेज मध्ये जाताना आई वडिलांना ते बॅगा स्वतः उचलावं लागतात, त्यांना चालताना आवरावं लागतं. समजा रेल्वे बसताना गाडी बदलताना ते बॅगा उचलायच्या परत ठेवायच्या. हे पॅकेज मध्ये आई वडिलांचे खूप हाल होतात. नुसतं पैशाचे तिकीट पॅकेज काढून त्यांना पाठवणं हे महत्वाचं नाहीये, तर त्यांची सेवा करण्यासाठी पण संघ एक माणूस असावा, तर त्यांना ते धाम झाल्याचा आनंद प्राप्त होईल. म्हणजे त्यांना कष्ट कमी होतील आणि देवाचं दर्शन चांगल्या प्रकारे होईल. आणि त्यांचा मुलगा जर त्यांच्या संघ असेल तर त्यांना अजूनच आनंद होईल आणि त्या कष्टातून वेतन जे होणार आहे ते कमी होते त्यांच्या. कारण आज एवढं धाम करायचं म्हणलं मित्रांनो सोपं नाही. प्रत्येक ठिकाणी एवढं मोठं ट्रॅव्हलिंग, खाण्याची व्यवस्था प्रॉपर नसते, परत चालावं लागतं. त्याच्यामुळं आई वडील असताना ह्या वयामध्ये आपण जमतो थोडं काय चालू. आता मी स्वतः अनुभव घेतलाय. मी स्वतः ट्रॅव्हलिंग करताना अनुभव घेतला. पहिल्या धामला मी ते रेल्वेतून ती बॅग उचलायची, परत दुसरीकडे गाडीत बसायचं. मी एवढं दमलो होतो, मी ठरवलं नाही आता मी माझ्या कारने आई वडिलांना नेणार. आणि संघ काय येण्याचं कारण एकच आहे, आपल्याला पण देवाची भक्ती म्हणजे वेळ लागलाय आता आई वडिलांमुळे. आपल्याला पण आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर आई वडिलांबरोबर जाण्याचा एक आनंद वेगळाच आहे. आणि त्यांची मदत करणं, त्यांना सगळं. आता ही आमची एवढीशी पोरगी आहे ऋतू, आता ही सुद्धा भाची आहे, पण आईचं सगळं मदत करते नाही का, बॅग आवरण्यापासून तिला काय लागतं ते. आता मी समजा पूर्ण पिशा उचलणं, भाऊ माझा किंवा गाडी चालवणं, मग हे जे कष्ट आम्ही करतो त्याच्यामुळे आई वडिलांना अजून आनंद भेटतो. आता ते चालताना काल भावालाच विचारलं, बाळा किती दमला होता रे काल तू? भरपूर. काय म्हणलं तू की आई वडील कसे चालत असतील? मग हे कधी त्याला म्हणजे माहिती झालं, स्वतः चालला, स्वतः दमला, तेव्हा त्याला कळलं की आई वडील कसे चालत असतील. मग आम्हाला पण कळलं, आम्ही दमलोय. मग ते म्हणतात ना, देव फुकट नाही भेटत, खूप कष्ट करावे लागतात. तुमच्याकडे भले किती पैसा, प्रॉपर्टी, किती पैसे असू द्या, पण हे धाम किंवा देवाला जर जायचं असेल तर कष्ट करावेच लागतात. तिथं किती पैसे असू द्या, देवाच्या दारात जाताना तुम्हाला थोडे चालावंच लागतं. ट्रॅव्हलिंगचा त्रास, हे कष्ट झाल्यानंतरच देवाचं काय म्हणजे एक महत्व आहे ते तुम्हाला कळतं. आणि हिंदू धर्मामध्ये, सनातनमध्ये हे देवाचं जे 4 धाम आहेत आपले, हे खूप महत्व आहे. आणि खरे तुम्ही जर हिंदू म्हणून तुम्हाला जर अभिमान असेल, गर्व असेल, तर तुम्ही हे 4 धाम जरूर करावे. आणि माझी सगळ्यांना इच्छा आहे की सगळ्यांनी आई वडिलांना घेऊनच करावे. एक तरी धाम करा आयुष्यात. तुम्ही जर आई वडिलांना घेऊन तुमच्या स्वतःची 2 मुलं आणि तुम्ही आई वडिलांना घेऊन मुलगा किंवा मुलगी यांनी जर धाम पूर्ण केलं तर एवढा आनंद तुम्हाला भेटन आणि तुम्हाला कधीच संसारात, तुमच्या प्रपंचात काहीच कमी पडणार नाही तुम्हाला. याची मी तुम्हाला गॅरंटी लिहून देतो. प्रत्येक आई वडिलांना अभिमान वाटेन अशी मुलं असावी. नाही तुम्ही भले चुकीचं काम करता न करता तो भाग वेगळा, पण तुम्हाला जर नशिबात असन आणि शेवटी हे देवाला जाणं, धामला जाणं, आई हे पण एक योग घडून येणंच आहे. शेवटी तुमच्या कर्माचंच काहीतरी फळ असन किंवा तुम्ही आई वडिलांना धामला घेऊन तुम्ही त्यांच्या संग जाताय आणि त्यांना घेऊन घरी येताय. तर असो मित्रांनो, माझा फक्त एक सांगण्याचा उद्देश होता सगळ्यांसाठी की मी जे केलंय, जो अनुभव घेतलाय तो तुम्ही सगळ्यांनी घ्यावा आणि एकदा तरी आई वडिलांना घेऊन धामला तुम्ही स्वतःहून जावा. तुम्हाला खूप आनंद भेटेल. चला, धन्यवाद.